आज आपण बनवणार आहोत मसाला भरून बनवलेली भेंडी। या भाजीसाठी लागणारे साहित्य आहे, इथे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे, लाल तिखट, त्यानंतर जिरं घेतलेले आहे, हळदी पावडर, कांदा लसूण मसाला, आलं लसूण पेस्ट, नंतर धनिया पावडर, चवीनुसार मीठ आणि त्याचबरोबर मी इथे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे। अगोदर आपण आता इथे भेंडी चांगली धुवून घेणार आहोत स्वच्छ पाण्याने। तुम्ही बघू शकता छानपैकी अशी एक एक करून स्वच्छ भेंडी धुवून घ्यायची, जेणेकरून त्याच्यावरती जे धूळ वगैरे माती वगैरे असते लागलेली ती निघून जाईल। छानपैकी 1 ते 2 पाण्याने धुवून घ्यायची। मित्रांनो, इथे आपली आता भेंडी धुवून झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता इथे आपलं पाणी किती घाण झालेलं आहे आणि किती आपल्या भाजीवरती डस्ट होती। त्यामुळे मी नेहमी सांगत असते की भाजी ही नेहमी स्वच्छ धुवून घेतली पाहिजे। आपण आता भेंडी कट करून घेऊया। कट करता वेळेस आता पाठीमागचा आणि पुढचं डेट कट करून घ्यायचं। त्यानंतर सेंटरमधून एक कट द्यायचा आणि कट केलेल्या भेंडीचे अजून असे 2 पार्ट करून घ्यायचे, तुम्ही पाहू शकता। आता आपली इथे भेंडी कट करून झालेली आहे, तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे मी भेंडी कट केलेली आहे। चला तर आता आपण नंतर मसाल्याकडे वळूया। मसाल्यासाठी मी इथे आता घेणार आहे 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मी हळदी पावडर घेणार आहे, त्यानंतर मी 1 चमचा धनिया पावडर घेणार आहे, त्यानंतर मी इथे कांदा लसूण मसाला घेणार आहे 2 चमचे, तसेच त्यानंतर मी इथे चवीनुसार मीठ घेणार आहे आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेणार आहे। इथे मी शेंगदाण्याचं कूट थोडंसं जास्तच घेणार आहे, कारण आमच्याकडे छान भाजीमध्ये खातात जास्त। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे आणि पाणी घालून झाल्यानंतर परत हाताने छानपैकी एकजीव करून घ्यायचं, असा मसाला तयार करून घ्यायचा। आणि इथे तुम्ही हवं असेल तर तुम्ही थोडंसं आलं लसूण पेस्टसुद्धा घालू शकता, पण मी इथे नाही घातलेलं आहे। मी जेव्हा आपण फोडणी देऊ भाजीला त्यावेळेस मी वापरणार आहे। चला, इथे आपला आता मसाला तयार झालेला आहे। आता नेक्स्ट स्टेप आहे, आपण जी भेंडी चिरून घेतलेली आहे त्या भेंडीमध्ये असा छानपैकी मसाला भरून घ्यायचा पूर्ण। तुम्ही बघू शकता अगदी शेवटपर्यंत असा मसाला पूर्णपणे भरायचा। चला, मी आता पूर्ण मसाला असा भेंडीमध्ये भरून घेते। तर मग आता इथे आपला मसाला हा भेंडीमध्ये भरून झालेला आहे, बघू शकता तुम्ही। चला तर आता नेक्स्ट स्टेपकडे जाऊया। तर मग आपण आता इथे भाजीला फोडणी देऊया। फोडणीसाठी मी आता इथे गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि आता कढईमध्ये मी टाकणार आहे आवश्यकतेनुसार तेल। चला तर मग आता आपल्या इथे तेल गरम झालेलं आहे। आता गरम झालेल्या तेलामध्ये मी 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं पण घालणार आहे। हिंगाने भाजीला फार छान टेस्ट येते। आलं लसूण पेस्ट घालणार आहे। त्यामध्ये छानपैकी भरलेली भेंडी आहे ती सोडून घेणार आहोत, मस्तपैकी फ्राय करून घ्यायची। चला आता अशी तेलामध्ये छानपैकी भाजी मिक्स करून घ्यायची। मी आता या भाजीमध्ये थोडासा गरम मसाला पण ॲड करत आहे 1 चमचा। चला तर मग आता इथे गरम मसाला 1 चमचा घातलेला होता मी। त्यानंतर अशा भाजी छानपैकी मिक्स करून घ्यायची आणि मिक्स केल्यानंतर थोडंसं पाणी असं आपण ॲड करणार आहोत, अगदी थोडंसं पाणी ॲड करायचं। आणि मित्रांनो, तुम्ही तुमची आवडती रेसिपी मला कमेंटमध्ये सांगू शकता, जेणेकरून मी ते बनवण्याचा प्रयत्न नक्की करेल। सगळे ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि झाकण ठेवून आपण एक 5 ते 7 मिनिट छान कमी गॅसवरती आपण वाफवून घेऊया भेंडी। चला तर बघा मित्रांनो, आपल्या भाजीला किती सुंदर इथे कलर आलेला आहे। आता आपण भाजी छानपैकी मिक्स करून घेऊया एकदा। ही छान मसाला दिसत आहे। तसेच त्यानंतर मी यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालणार आहे आणि
मी व्हिडिओमध्ये आधी दाखवलेलं होतं की थोडंसं मीठ घातलेलं होतं आपण, आणि मी अजून थोडंसं मीठ घालत आहे चवीनुसार. मीठ घातल्यानंतर परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून झाल्यावरती झाकण झाकायचं आणि 5 मिनिट अजून कमी गॅसवरती आपण भाजी वाफवून घेऊ. फायनली आपली इथे आता मसाला भेंडी तयार आहे. आणि मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तसेच माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर शेअर, कमेंट करा आणि भेटूया अशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.